नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचे संजय द रायझिंग स्टार या यूट्यूब चॅनलवरती। मित्र हो, तुम्ही पाहत आहात सांगली नगरीचे आराध्य दैवत श्री गणेश गणपती मंदिर। तर या ठिकाणी आम्ही आहोत आता आणि आज आहे 5वा दिवस। तर आज आमच्या सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपती आणि आमचे राजे, सांगली संस्थानाचे राजे पटवर्धन यांचा सरकारी गणपती आज विसर्जन सोहळा खूप दिमाखात पार पडतो। तर हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने भक्तजन या ठिकाणी जमलेले आहेत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आम्ही जमलेलो आहोत। तर तुम्ही आवर्जून पाहू शकता या ठिकाणी सांगली संस्थानाचे आमचे सांगलीचे आराध्य दैवत असलेले श्री गणेशाचे म्हणजेच आमचे गणपती मंदिर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे। तर आता सध्या तुम्ही पाहू शकता आम्ही या ठिकाणी आहे। तर आम्ही थोड्याच वेळात तिथून आता मिरवणूक निघणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी गणपतीचे मंदिर पाहू शकता व्हिडिओमध्ये। तर आता झालेले आहे। तर खूप अशी गणेश भक्तांची गर्दी या ठिकाणी तुडुंब आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा पाहायला मिळत आहे, तुम्ही पाहू शकता। तर हा वर्षानुवर्ष चालत आलेला आमच्या सांगली नगरीचा श्री राजे पटवर्धन यांचे सरकारी गणपतीचे निरोप देताना इतक्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये हा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न होतो। तर मित्र तुम्ही पाहू शकता इथे। तर मी तुम्हाला सर्व काही या ठिकाणी दाखवणार आहे। तर मित्र मी काही देखाव्याचे व्हिडिओ सुद्धा या ब्लॉगमध्ये टाकणार आहे, तर ते तुम्ही आवर्जून पहा।
मार्गातून मार्ग दाखवा। हे प्रभू, भस्मासुराशी द्वंद्व करून आपला निभाव लागेल याबाबत मला संधी वाटते। त्याच्याशी आपल्याला चातुर्यानेच लढावे लागेल। भस्मासुराला चातुर्यानं परास्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अत्यंत लोभस सुंदर मोहिनी रूप धारण केले आणि मोहिनी रूपातले विष्णू भस्मासुरासमोर प्रकट झाले। भस्मासुर, आपल्या या परमपराक्रमी रूपाची मलाच माहिती पडली आहे। मी आपली सेवा करू इच्छिते। हे त्रिलोक सुंदरी, मी तुझ्या रूपावर अत्यंत मोहित झालोय। तू माझी सेवा म्हणून माझं त्याबद्दल खूप आभारी आहे। स्वागत आणि आभार व्यक्त करतो। सदस्य आपण पाहत आहात शिर्डी अत्यंत प्रामाणिक, धैर्य आणि अनेक अडचणींनी व्याधीग्रस्त झालेले पुण्या गोविंदाने रघुनाथाला पाहून साईबाबा त्याला म्हणाले, अरे रघुनाथा, काय झाले? एवढा चिंताग्रस्त झालेस? त्यावर रघुनाथ बाबांना म्हणाला, बाबा, आम्ही काय करू? घरात अन्नाचा कण नाही, माझ्या हाताला काम बी नाही, माझी पोरं बाळ उपाशी आहेत, त्याचीच मला चिंता आहे। माझ्या घरात 4च दानात तांदूळ डाळ आहे आणि यात माझ्या घरातले लोक कसे काय अन्न शिजवतात? मातीचा खडा घेऊन आणि त्याला चुलीवर ठेव, त्यात पाणी घाल आणि तुझ्या घरातले घराते 4 दाणे तांदूळ आणि डाळ दे। जा, काळजी करू नकोस। त्यावर रघुनाथाने चूल पेटवली आणि त्यावर मातीचा खडा ठेवला, त्यात पाणी घातले आणि रघुनाथ बाबा 4 तांदळाचे डाळीचे दाणे स्वतःच्या हाताने घातला आणि माया त्या मातीच्या खडात अन्न शिजू लागले। खडा भरून तांदूळ डाळीने बनवलेली खिचडी तयार झाली। बाबा, काय चमत्कार! काय आश्चर्य! 4 तांदूळाचे दाणे दिले तुम्ही तुम्हाला, खडावर खिचडी शिजवली तुम्ही। बाबा, धन्य आहे तुम्ही, धन्य आहे। आता तुम्ही तुझ्या घरातील लोकांना जेवण तर मित्र हो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।